नाही, तुम्ही नेहरूंचा विषय काढला. मधल्या काळात आता जे संसदीय अधिवेशनात भाषण झालं पंतप्रधानांचं, त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते. त्यांनी एक पत्र वाचून दाखवलं नेहरूंचं. त्यांचं म्हणणं होतं की नेहरू हे आरक्षणाच्या, सरसकट आरक्षणाच्या विरोधात होते. एक वेगळा पॉलिटिकल नॅरेटिव्ह त्याच्यातून तयार झाला, एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. हा प्रश्न राजकीय नेते म्हणून तुम्हाला आहेच, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून पण तुम्हाला हा प्रश्न आहे की असं तुमचं ह्याच्याबद्दलचं काही रिडिंग तुमचं? ते माझं म्हणणं असं की व्हेरी स्ट्रॉंग ऑपोजिशन टू रिझर्वेशन वॉज फ्रॉम सरदार पटेल. अच्छा, सरदार पटेल विरोधात होते. सरदार पटेल आरक्षणाच्या विरोधात. आरक्षण ही कन्सेप्ट नॉट अगेन्स्ट एसी और एस टी, बट कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन या कन्सेप्टच्याच ते विरोधात होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मला तर तो जरा सिक्वेन्स आपल्याला बघावा लागेल तिथे की तारीख लेटरची आणि काँग्रेस वर्किंग कमिटीमधले जे डिबेट्स आहेत त्या डिबेट्समध्ये सरदार पटेल यांनी असणारा विरोधाभास दाखवलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि मग नेहरू बिंग दी प्रेसिडेंट ऑफ दी काँग्रेस पार्टी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग आपल्या इथलं डॅमेज कंट्रोल किंवा उद्याचं असं वेगळं धोरण घेण्याच्या संदर्भातलं जे आहे तो त्यांनी रिझर्वेशनला विरोध केला असं जे पत्र नेहरूंनी वाचून दाखवलं. त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला बघावं लागेल बिफोर वी डिसाइड हाऊ इट इज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.